आता वळूया राजकीय बातम्यांकडे। मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। संजय लाखे पाटलांनी सचिव पदाचा राजीनामा दिलाय। उद्धव ठाकरेंनी शब्द न पाळल्यामुळे लाखे पाटलांनी राजीनामा दिला आणि या संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप सुद्धा केलेले आहेत। जालन्यातील लाखे पाटलांचा राजीनामा समोर येतोय। लाखे पाटलांनी ठाकरे गटाला खरमरीत पत्र सुद्धा लिहिलंय। लाखे पाटलांनी पत्रात ठाकरे गटाची वस्तुस्थिती सुद्धा मांडली आहे। तर संजय लाखे पाटलांनी पत्रात काय म्हटलंय ते पाहूयात। जालना लोकसभेचे तिकीट आणि कार्याची हमी दिली, मात्र ती अपूर्णच राहिली असं लाखे पाटलांनी या पत्रात म्हटलंय। ठाकरे गटाला त्यांनी हे पत्र पाठवलंय। राऊतांनी जयंत पाटलांशी समझोता केल्यानं सांगलीमध्ये पराभव झाला असं सुद्धा आरोप त्यांनी संजय राऊत यांच्यावरही केलाय। अंबादास दानवेंनी जिंकणारी जालनाची जागा पक्षाकडून दूर ठेवली असं म्हणत अंबादास दानवे यांच्यावरही आरोप केलाय। गेल्या 13-14 महिन्यांमध्ये संघटनात्मक जबाबदारी नाकारून बेदखल केलं असं सुद्धा लाखे पाटलांनी म्हटलंय। सामनामध्ये नाव नोंदवून न घेणं आणि मानहानिकारक वागणूक देणं हे ठाकरे गटाकडून सुरूच होतं, त्यामुळे सचिव पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। मराठवाड्यातील संघटना कमकुवत होत आहे असंही म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, लाखे पाटलांनी सचिव पदाचा राजीनामा दिलाय। ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय, मात्र त्यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी का राजीनामा देतोय याची कारणं सुद्धा पत्रात लिहिलेली आहेत आणि हे पत्र ठाकरे गटाला त्यांनी पाठवलंय। जगदीश, राज्याच्या राजकारणात एक राजीनामा पत्र असं देखील आहे, असं बोलण्याची वेळ झाली आहे। या पत्राची इतिहासात देखील नोंद जी आहे ती होणार आहे। आणखी समजा पाहायला गेलं, शिवसेनेमध्ये 2 फूट झाल्यानंतर अनेक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार असो, नगरसेवक असो, अथवा येणाऱ्या काळातल्या जे पक्षप्रवेश करतील खासदार असो, या सगळ्यांची कारणं नेमकी काय आहेत याचा एक स्पष्ट पुरावा, लेखी पुरावा जो आहे तो राज्याच्या राजकारणासमोर आलेला आहे। आणि यामध्ये नेमकं एकनाथ शिंदेंसोबत असो किंवा महायुतीसोबत असो का जावं हे जरी नमूद नसलं तरी मी तुमची साथ का सोडत आहे अशा पद्धतीने स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे। आणि या पत्राची सुरुवातीचीच ओळ जी आहे, खरं तर संजय लाखे पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य सचिव आहेत, त्यांनीच थेट जो आहे राजीनामा आज उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे, पत्र काढलेलं आहे। आणि त्यांनी सुरुवातीलाच असं सांगितलेलं आहे की आपण मला जालना लोकसभेचे तिकीट देतो, पक्ष प्रवेश करा अशा पद्धतीने सांगितलं होतं। त्यानंतर शिवबंधन बांधा, माझ्याबरोबर निर्धास्त काम करा, काळजी करू नका असं आश्वासन 14 महिने पूर्वी दिलं, पण त्या पद्धतीने झालं नाही। पत्राची सुरुवातच अशी त्यांनी खणखणीत केलेली आहे की पुढचं पत्र जे आहे हे वाचण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि सध्या त्यांचं पत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जोरदार व्हायरल होताना दिसून येत आहे। खरं तर बघायला गेलं तर अंबादास दानवे असतील, संजय राऊत असतील, यांच्यावर देखील त्यांनी चांगलीच टीका केलेली आहे आणि खरडपट्टी देखील त्यांची काढलेली आहे। कारण की अर्थातच पक्षामध्ये कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा मग सचिव पदावर बसलेला कार्यकर्ता असेल, हा कुठेतरी नाखुश आहे, त्याच्याकडे लक्ष नाही देण्यात येत आहे। आणि याच गोष्टीची नाराजी पाहून अनेक जण पक्ष जे आहेत ते सोडून जात आहेत आणि महायुतीच्या वाटेवर जाताना दिसून येतात किंवा मग राजकारण सोडताना दिसून येत आहेत, अशी बोलण्याची वेळ जी आहे आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर अनेक पक्ष प्रवेश होत आहेत। संजय लाखे पाटील यांच्या देखील संपर्कात आता अनेक राजकीय पक्ष असतील की आमच्या पक्षात या, तुमची आम्ही काळजी घेऊ असं बोलणार आहे, पण मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्यांची संख्या का वाढत आहे याचे थेट लेखी पुरावे जे आहेत ते सध्या समोर येताना दिसून येत आहेत जगदीश। आणि यामध्ये खरं तर संजय राऊत यांचं नाव असणं ही एक मोठी गोष्ट आहे। आणि सोबतच मराठवाड्यामधनं हा उद्धव ठाकरे यांना धक्का बसलेला आहे आणि मराठवाड्यामधनं माजी विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांचा देखील नावाचा उल्लेख होत आहे आणि संपूर्ण गाथा त्यांच्यासोबतची या 1.25 वर्षात झाली ती त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे जगदीश। जे मात्र शुभम, एकीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार अशी राज्यभर चर्चा आहे, असं असताना सुद्धा ठाकरे गटाची गळती मात्र थांबत नाहीये। अर्थातच याच्यावर मी एक असं उत्तर देईल की आपल्याच जय महाराष्ट्रामध्ये मुलाखत देताना स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे यांनी असं स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की कुठलाही प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे। अनेक गोष्टी मागील वर्षभरापासून मीडिया ट्रायलवर चालू आहेत, त्यामुळे मीडिया ट्रायलवर दोन्ही भाऊ एकत्र येणं हे तर अशक्यच आहे, त्यामुळे प्रस्ताव येणं गरजेचं आहे। आणि हे दोघं भाऊ जेव्हा एकत्र येतील, बोलतील, त्याच्यावरच पुढचं होतील। त्यामुळे हे 2 पक्ष येणार की नाही याच्यावर एक प्रश्नचिन्ह जो आहे सर्व प्रसारमाध्यमांसमोर पण संदीप देशपांडे
यांच्या वक्तव्यांनी उपस्थित झाला होता आणि त्यानंतर मात्र हे दोघं एकत्र येत जरी असतील तरी जे लोक सोडून जात आहेत, आपण बघू शकतो राजकारणामध्ये आपण मोठी भरती देखील बघितली आहे आणि त्यानुसार मोठी ओटी देखील होताना दिसून येणार, कारण की हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेक शिवसैनिक आहेत ते देखील पक्ष सोडू शकतात किंवा शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सध्या हे दोघं एकत्र येणं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं लोक निघून जाणार हे दोन भाग आहेत आणि याचे लेखी पुरावे जे आहेत उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडण्याचे थेट सचिवपदी असलेले संजय लाखे पाटील यांनी महाराष्ट्र समोर आणलेला आहे। जगदीश, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।